संगतीचा जर विचार केला ना तर आपण आपले बघा मित्र आपण कधी आपल्यापेक्षा शाळेत विद्यार्थ्यांनी आपल्यापेक्षा हुशार मित्राची संगत करायची त्यावेळेस काहीतरी फायदा होईल नाही का. इकडे हे दररोज जर शाळा सोडून जर तिकडे दुसऱ्याच्या चोऱ्या करत बसत असला आणि आपण त्याची संगत केली आपलं काय होणार आहे. कधी नाही का शेतकऱ्यांनी आपल्यापेक्षा मोठ्या शेतकऱ्याकडे संगत करायची बरोबर आहे का नाही का. त्याचं बघून आपल्या शेतात 2 पोती उत्पन्न जास्त होईल असा फायदा का. शेतकऱ्यांना जे बोंबला दररोज लातूरला हिंडतंय कामधंदे सोडून त्याच्या मागे फिरायचं का नाही का. ज्याच्या त्याच्या बरं का परमार्थिक लोकांनी परमार्थिक संगत करणं गरजेचं आहे नाही का. व्यावहारिक लोकांनी व्यावहारिक लोकांची संगती करायची का. आपली प्रगती होणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी आपल्यापेक्षा टॅलेंट ज्या जास्त आहे त्याची संगत करणं गरजेचं आहे. नाहीतर संगतीनं चांगले माणसं बिघडले बघा. नाहीतर आत्ताच्या काळात या व्यसनानं इतकं थैमान घातलं बघा. 99% म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही इतके लोक व्यसनी झाले बरोबर आहे का नाही. कारण की बघा हे दारू नाही का नॉनव्हेज पुड्या याला कुठंच थारा नाही महाराज. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून या संप्रदायाच्या विचाराची का गरज पडली का संप्रदाय वारकरी संप्रदाय. नाहीतर बघा वारीच्या वाटेनं आपण ते व्यसनमुक्तीचे केंद्र बघतो पण किती व्यसनमुक्ती आपण नाही का हे प्रचार प्रसार करत असतात. पण ज्यावेळेस आपल्या मन परिवर्तन होण्याची गरज आहे. नाहीतर आम्हाला काही माणसं म्हणतात का हो महाराज आमचा अमुक फार दारू पितो ते अमक्या कुठंतरी दारू सोडवतात दारू कुठं सुटत नाही. ते आपल्या मनावर बदल झालं नाही का. 2 महिने सुटती आणि मग 3-4 महिन्यात एकदाच पितं ते काय अर्थ आहे त्याला. हे कोणत्या दवाखान्यात नेऊन अर्थ नाही आणि कोणत्या महाराजाकडे नेऊन अर्थ नाही. त्याच्या मनावर परिणाम होणं गरजेचं आहे. मनालाच विचार करायचा. आपले छोटे लेकरं त्या दारूपायी जर आपलं जर पोट लिव्हर खराब झालं तर आपण कायमचे गेलो तर आपल्या लेकरं बाळ उघड्यावर पडतील आणि मग ते लातूरच्या स्टँडवर दुसऱ्याच्या पुढं भीक मागतील. त्या लेकरा बाळाचा आपण विचार करावा नंतर दारूचा घोट घ्यावा नाही का. सारे साधू संत सकाळी काही म्हणतात बघा अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी प्याला पियो हरि नाम का तेरी जिंदगी सुधर जाएगी. आपल्या या सप्त्याच्या काळामध्ये बघा काय खर्च लागतो सप्त्याला. नाहीतर काहीचं कीर्तनाचा आवाज ऐकू आला की काहीचं डोकं उठतं. अरे पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. या सप्त्याच्या काळामध्ये किती खर्च लागून सप्त्याला. अहो माणसं बघा ते जाऊ द्या बाकीचे व्यसनाव ज्या पुडी असते ना त्या पुड्या खातात माणसं त्या नाही का गुटक्याच्या किती 30 रुपयाला तरी असेलच ना. 30 रुपयाला धरा बघा सामान्य एखादी पुडी ती कोणते नाव आपल्याला माहिती नाही. कमीत कमी 30 रुपयाला पुडी असते. माणसं दिवसातून एक तरी खातातच काही 10 खातात पण आपण एकच धरू बरोबर आहे का नाही. किती खर्च झाला 30 रुपये 10 दिवसाचे 30-10 300 एका महिन्याचे 900 आणि मित्राला पकडून आपण धरू त्याचा पुड्याचा खर्च 1,500. एका माणसाचा एका महिन्याचा थुकायचा खर्च किती 1,500 आणि 1,500 प्रमाणे 12 महिन्याचे 18 किती झाले 12 18,000 बरोबर आहे का नाही. फक्त गावातल्या एका माणसाचा थुकायचा खर्च एका वर्षाचा किती झाला 18,000 थुकायचा खर्च. असे गावातले 10 जणांवर का जास्तही नाही 10 जर तरुण गुटखा पुड्या खाणारे बाकीचे ते व्यसन जाऊ द्या फार दूर आहेत बाकीचा खर्च नाही का. फक्त पुड्या 10 लोकांनीच गावातल्या जर पुड्या सोडल्या गुटख्याच्या खाण्याच्या तर किती झाल्या किती वेळ 18 1,80,000 थुकायचा खर्च 10 लोकांचा. आणि त्या 10 लोकांनी पुड्या सोडल्या किती 1,80,000 तितका सप्त्याला खर्च लागतो का नाही लागत. आणि त्या 8 दिवसातून एखाद्या महाराजाचं एखादं वाक्य जर एखाद्याला लागलं आणि त्यानं जर आपले व्यसन सोडले तर अख्ख्या सप्त्याचा पैसा वसूल झाला आपला का. पण याची गरज आहे. आपण सप्त्याला 10 वर्ष 20 वर्ष 50 वर्ष पण आपल्यात काहीतरी बदल होणं गरजेचं आहे बरोबर आहे का नाही. तुम्ही लांबून एवढे महाराज नाही का 20,000 25,000 50,000 खर्च आपण इतका मंडप डेकोरेशन साऊंड सिस्टीम एवढं करतो पण आपल्यात काहीतरी बदल होणं गरजेचं आहे बघा. नाहीतर काही म्हणतात समजा महाराज आमच्या सप्त्याला इतके वर्ष झाले तितके वर्ष झाले आणि सप्ताह झाल्याच्या नंतर आपण हिशोब लिहितो. कीर्तनकारामध्ये इतके गेले भजनी मंडळीमध्ये इतके गेले अन्नदानामध्ये इतका खर्च गेला साऊंड सिस्टीम मंडप डेकोरेशनमध्ये इतका खर्च गेला आपण असा हिशोब लिहितो. पण शेवटच्या ओळीमध्ये असा पण हिशोब लिहावा आपल्या गावातल्या सप्त्याला इतके वर्ष झाले आपल्या वागणुकीत किती बदल पडला
याचा पण हिशोब ठेवणं गरजेचं आहे. म्हणून कोणी व्यसन असतील तर तुम्हाला हात जोडून विनंती बघा, दारूचा घोट घेऊ नका. चांगल्या चांगल्याचे संसार या दारूनं उद्ध्वस्त केले. आमच्याकडे फार जण येतात, काही सांगून फायदा होत नाही महाराज बरं का, पण एखाद्याला सांगितलं आणि एखाद्याला काहीला मी घरी समजावायला गेलो काहीच्या, ते समोर हो म्हणतं गेलं की परत पितं. काय म्हणावं त्याला? म्हणून कशानंच हे आपल्या मनालाच आपली लाज वाटली पाहिजे जीवाला, नाही का? का नाही तर कोणाला सांगणारा महाराज म्हणा का कोणता ते डॉक्टर दारू बंदीवाला काय नाही का, ते सांगण्याचं काम करतो, पण आपण घेणं फार गरजेचं आहे. नाहीतर या व्यसनानं आत्ताची तरुण पिढी तर या व्यसनानं, हे बघा जुन्या माणसांनी परमार्थ टिकवलात. आत्ताचे तरुण चांगले, पण काही जे व्यसन करतात त्यांना हात जोडून विनंती बघा, तर आपण जर व्यसन केले ना तर आपलं शरीरही खराब होईल. आता बघा विचार करा, जर गाडी आपली डिझेलची असती आणि त्यात जर पेट्रोल टाकलं तर गाडी बिघडेल का नाही? बरोबर आहे की नाही? तसं देवाने एवढा अनमोल आपल्याला देह दिला आणि यात काही आपण कचरा भरल्यावर नाही का ते होणार, आणि नंतर देवाला काय म्हणून अर्थ आहे? म्हणून खऱ्या अर्थानं बघा, नामदेवराय म्हणतात की नाही का, की वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा, मला संगत चांगली घडावी. बघा, साधू संतांनी सुद्धा संगतीची इच्छा प्राप्त केली, तर आपण संगत का चांगल्या लोकांची करू नये? आपल्या संगतीतल्या तुम्ही एखाद्या टाळकऱ्याची संगत करा, नाही का? एखाद्या कीर्तनकार जरी भेटला नाही, पण एखाद्या टाळकऱ्याची, सामान्य एखाद्या लेकराची संगत करू द्या टाळकऱ्याची, आणि त्याच्या नादानं जर दुसऱ्यानं जर व्यसन सोडले तर त्याचा अख्खा आयुष्याचा परमार्थ सफल झाला. बरोबर आहे का नाही? म्हणून या परमार्थिक विचार आपल्या अंगातले वाईट गुण कमी करणे हे गरजेचं आहे. हाच खरा परमार्थ आहे. म्हणून हेची देवापै मागत चरणसेवा अखंडित. एकदा सांप्रदायिक नियमाप्रमाणे सगळ्यांनी आपले हात वर करा आणि मोठ्या प्रेमानं हातानं टाळ्या आणि तोंडानं जांभळ्या. विठोबा टाळ्यान काही तोंडानं केल्या जांभळ्या चालू. विठोबा रखुमाई आता काही की म्हणलं मला. बरोबर आहे का नाही? कीर्तन हे बघा, आजच्या दिवशी झोपायचं नसतं. आजच्या दिवसाचं नाव कोणती पौर्णिमाची? कोजागिरी. को जागरी, कोण जागा आहे, कोण जागा आहे असे महालक्ष्मी माता बघत असते बघा, नाही का? लक्ष्मी माता नाही का सगळ्याला आशीर्वाद देते, धनसंपदा देते, पण कोणाला ती घरोघर जाते. को जागिरी, को जागरी, कोण जागा आहे, कोण जागा आहे. आणि तुम्ही असं झोपल्यावर कसं होईल? लक्ष्मी मातेनं कोणाकडे जावं? बरं का, झोपू नका, नाही का? शेजाऱ्याला झोपलं झोपू द्या का? लक्ष्मी आपल्या घरात आली पाहिजेत. बरोबर की नाही? झोपू नका, नाही का? नाहीतर विचार करा, ते असंच ते कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता आणि 3 मित्र, इकडचे नाही दुसऱ्या गावची, बरं का गजानन महाराज, 3 जण होते आणि दूध घोटता ते चंद्र बिचारा निघला होता, पण थोडं आभाळ आलं होतं, म्हणजे चंद्राचं प्रतिबिंब पडल्याशिवाय ते दुधाचा कार्यक्रम करता येत नाही, नाही का? मग आता काय करावं, इकडून तिकडून एक म्हणलं, जाऊ दे, एक काम करा, आपण ते पातेला तसं उघडत ठेवा म्हणले, आणि आता विलाद नाही म्हणले, चंद्र निघाला, आभाळ आलं होतं, आणि ते 3 म्हणले आपण झोपू, पण एक काम करायचं म्हणले, ज्याला सकाळी उठल्यावर चांगलं स्वप्न पडल त्यानं म्हणले तेवढे दूध हाणायचं. बरोबर का? ठरलं तिघायचं, पण मी तिथंच होतो
तुम्ही नव्हते. आणि मग काय झालं, ते तिघं मित्र तिघही झोपले. कोजागिरीच्या दिवशी गाढ झोप लागली आणि त्यातलं एक बदमाश उठलं उठलं आणि त्यानं काय केलं, एकट्यानं अख्खं पातेलं कार्यक्रम ओके केला आणि गुंडाळून झोपलं. सकाळी ते दोघं उठले, बघता तर दूध गायब, कोजागिरीचं दूध गायब. म्हणले उठा, अरे दूध कसं गायब झालं? आपण तर ठरलं होतं, चांगलं स्वप्न पडलं की दूध प्यायचं. दूध कोण पेलं? जे पेलं होतं ते झोपलं होतं. उठ मला, उठ. ते उठून बसलं. म्हणले सांगा कोणाला काय स्वप्न पडलं? ते एक म्हणलं मला, अरे माझ्या स्वप्नात शिर्डीचे साईबाबा आले होते. बाप रे, म्हणजे मी स्वप्नात शिर्डीला गेलो होतो. वा वा वा, काय स्वप्न चांगलं पडलं. दुसरं मला त्याच्यापेक्षा भारी स्वप्न पडलं. मला शेगावच्या गजानन बाबाच्या माझ्या दर्शनाला गेलो मी तिकडे शेगावला स्वप्नामध्ये. बाप रे. आणि ज्यानं दूध पिलता का ते गप्प बसलं. ते म्हणतात तुला काय स्वप्न पडलं? ते म्हणलं अरे तू गेला शिर्डीला, हे गेलं शेगावाला. माझ्या स्वप्नात आपल्या गावातला मारुती आला. मारुती तो मला म्हणाला उठ दूध पी म्हणला अगोदर. पिला म्हणला एकट्यानं. काय सांगा तुम्हाला आता. विठ्ठल विठ्ठल त्यामुळं झोपू नका. जागरी कोण जागा आहे, कोण जागा आहे नाही का, त्याच्यात घरी लक्ष्मी जात असते नाही का. म्हणून हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. जन्म हो का भलते याती, परी मीन चुके हरिभक्ती. मला कोणताही जन्म भेटू द्या, पण मला तुमची हरिभक्ती घडू द्या. हे बघा, हे लक्षात ठेवा. ही हरिभक्त घडणं फार महत्वाचे बघा. आणि मी तर प्रत्येक कीर्तनात शेवटी आता माझे 15 मिनिटं राहिलेत बघा. माझा अभंगाचा भावार्थ मी मुद्देसूद अभंग तुमच्या पुढे मांडला. आणि शेवटच्या चरणात नामामणी कमलापती हेची द्यावे पुढता पुढती. हेची द्यावे म्हणजे नाही का, चरणसेवा अखंडित हेची द्यावे पुढता पुढती. या पूर्ण अभंगाचा मेन मुद्दा काय, चरणसेवा अखंडित. चरणामध्ये जितकी ताकद आहे ना ती कशात येत नाही. म्हणून माणसं कोणाच्या डोक्याला डोकं लावत नाही का, चरण ज्याचं आचरण त्यांचं चरण. म्हणून आपलं आचरण चांगलं राहणं गरजेचं आहे. म्हणून बरं का, मी प्रत्येक कीर्तनात शेवटी 10 ते 15 मिनिटं प्रत्येक कीर्तनात मी देशभेट थोडं पण करावं नाही का. प्रत्येक किंगळ्या हो द्या नाही का. डीजेवरचा मुंगळा बंद पाडला आमच्या विशाल महाराज खोलेनं, बरोबर आहे का नाही बरं का. मग आमच्या विशाल महाराज खोले त्यांचा पिंगळा गाजला. त्यांनी बाकी हो डीजेवरचा मुंगळा बंद करून आज पिंगळा वाजायला येतं. आमच्या विशाल महाराज खोले करतात. जोरदार टाळ्या वाजवा बघा. काहीतरी व्हायरल झालं पाहिजे, बरोबर आहे का नाही. त्यांच्यामुळं आज बघा कोणी म्हणतं पिंगळा म्हणा का, हे सांप्रदायिक आहे. नाहीतर ते आताच्या किल्पा कोणी काही टाकतो. ते लड्डू मुत्या स्वामी काय उघड याचा पदार्थ झाला नाही करत नाही. ते तिकडचे संत होते पण इकडं काही आपले मुले यायचं पंख्याला हात लावले काय नाही, विटंबनाचे का नाही नाही का. पुन्हा आत जाऊ द्या, आता पिंगळा होऊन जाऊ द्या नाही का. वाजवा. हे जरी नाही काल तरी मधुसना येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तेव्हा दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरती सेवटी बा काळ मागून येईल, सरती सेवटी बा, सरती सेवटी बा काळ मागून येईल, सरती सेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल,
केली यांनी, धन्यवाद. असो, आता शेवटची ज्ञानेश्वरी माऊली भजन होईल, शेवटची चाल होईल आणि उद्याचं कीर्तन किती वाजता चालू होईल? 9 ते 11. काय हरकत नाही का? 9 ते 12 3 तास. 9 9:30 बरोबर, चालते, काय अडचण नाही का? आता झालेली सेवा ही माझी सेवा. माझे गुरुवारी वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी, गुरुवारी शंकरजी महाराज पंचागुरुजी आणि गुरुवारी रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोकबाबांच्या चरणी, अवसेकर बाबाच्या चरणी, उज्ज्वलानंद बाबाच्या चरणी सेवा समर्पित करतो. जितनी मेहरबानी आप लोगों ने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं है. कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, पर मुझ में ऐसी कोई बात नहीं. ज्ञानेश्वर